जय जय रघुवीर समर्थ। आजचा दिव्य संदेश। जर तुम्ही यावेळी हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ देवानेच तुम्हाला निवडले आहे आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात। आजच्या या संदेशमधून देव तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुम्ही पाऊल टाकत असाल तर जागा ठरवा, कारण असं टाकलेलं पाऊल कधीही वाया जात नाही। जिंदगी म्हणजेच पाट्यांवर लिहिलेली गोष्ट नाही, ती आपली कथा आहे जी आपण रोज लिहित असतो। समोर कितीही अडचणी असल्या तरी आकाशाच्या काठावर झेप घेणारा पक्षीच उंच उडतो। आशा हीच सगळ्या अंधाराच्या नंतरचा प्रकाश आहे। यशाच्या पायऱ्यांवर चढताना पराभव हा फक्त एक शिकवण असतो। स्वप्नांची उंची मोजत बसू नका, त्यांना गाठण्याचे धाडस ठेवा। विझलेली दीप उजळू शकत नाही, म्हणूनच कधीही आशा सोडू नका। जिंदगी एक सुंदर रचना आहे ज्यात आपण कधीही बदल करू शकतो। थोडा थोडा प्रयत्न, थोडा थोडा समज आणि एक मोठं ध्येय हवं असं मनाशी ठरवा। आपण कोणत्याही स्थितीत जाऊ शकतो, फक्त आपल्या मनातील अडचणीला मागे सोडून चला, कारण आपला आत्मविश्वास आणि मेहनतच आपल्याला पुढे नेतात। समोरच्या अडचणींना डोळ्यात ठरवून जरा हसतच राहा। अंधाराच्या ताज्या धुरस रेषेतून सूर्य कधी उगवतो यावर विश्वास ठेवा। चुकताना शिकावं, प्रयत्न करत राहावं आणि एक दिवस तुम्ही ज्याचा विचार करत होतात ते स्वप्न उलगडेल। यश हवं तर संघर्ष स्वीकारावा लागेल। आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला ते सत्य समजून सामोरे जा। ती अडचण तुमच्या सामर्थ्याला परत जाणून घ्यायला शिकवते आणि जेव्हा तुम्ही ती अडचण पार कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्यातील अपार शक्ती कशासाठी होती। विश्वास ठेवा, थोडा संघर्ष खूप मोठं फळ मिळवतो। आयुष्यात जिथे जाऊ इच्छिता तिथे तुमच्या कठोर परिश्रमाचा मार्ग आहे, परंतु मनापासून विश्वास ठेवण्याची वेळ कधीही थांबू नका। जीवनाचं सर्वात सुंदर अंग हे आहे की तुम्ही जितके मेहनत कराल तितकं तुमचं यश जवळ येईल। यशाचे रहस्य तपशिलात आहे। शांत राहून मोठं काम करणे हेच खरं सामर्थ्य आहे। अडचणी समोर आल्या तरी आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जा। पाऊल टाकताना वाट दिसत नाही, पण विश्वास आणि मेहनत एकत्र केल्यास तुम्ही उंच उडू शकता। कोणतीही आव्हानं तुम्हाला थांबवू शकत नाही। मित्रांनो, जेव्हा संकट येतात तेव्हा त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण तुम्ही जेव्हा आकाशाला भिडायला तयार असता तेव्हा मातीच्या अडचणी जाऊन फुलांची वाट मिळते। संघर्षातच खरा आत्मबल आहे आणि जो संघर्ष करतो तोच यशाच्या शिखरावर पोहोचतो। आयुष्य हे तुम्ही जसे पाहता तसेच ते बदलते। मागे वळून पाहण्यापेक्षा पुढे काय करायचं हे ठरवून घ्या। एक चांगला आरंभ करा आणि विश्वास ठेवा की प्रत्येक टाकलेला पाऊल तुमच्या स्वप्नांच्या जवळ नेईल। जरा थोडा विश्वास आणि खूप मोठं परिवर्तन तुमचं होईल। कठीण वेळ म्हणजेच केवळ तुमचं सामर्थ्य तपासण्याची वेळ। ज्या वाऱ्याने तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्या वाऱ्याने तुम्हाला उंच उडायला शिकवले। चुकण्याची भीती नसावी, कारण प्रत्येक चूक नवीन अनुभव देऊन तुम्हाला पुढे नेईल। तुमचं ध्येय कितीही दूर असलं तरी त्याच्याकडे आपलं पाऊल टाकणं गरजेचं आहे। रस्ता खूप कठीण दिसेल, पण तुम्ही चालत राहिलात तर प्रत्येक वळणावर एक नवीन आशा दिसेल। जितके संघर्ष कराल तितकेच जिंकण्याचं सामर्थ्य तुमच्यात वाढेल। ज्यावेळी तुमचं मन आणि हृदय एकत्र मिळून काम करतात तेव्हा तुमचं सामर्थ्य अनंत होऊन जाते। जीवनात प्रत्येक गोष्ट शक्य आहे, फक्त त्यासाठी विश्वास आणि धैर्य लागते। संघर्षाची धारा जरी असली तरी त्या दिशेने तुमचं मार्गदर्शन तुमच्याच हातात आहे। आयुष्याच्या प्रवासात अडचणी येणारच, पण त्या अडचणींचं स्वागत करा, कारण त्या आपल्याला अधिक मजबूत बनवतात। खंबीरपणे चालत राहा, कारण जसजसा रस्ता कठीण होईल
तसतसा यशाचा आनंद देखील मोठा होईल. देव म्हणतो, तुझ्या यशाचा प्रत्येक टप्पा मला अभिमान देतो. तू कितीही संघर्ष केला तरी मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मार्गदर्शनासाठी मी तुझा विश्वास आहे. एकत्र मिळून आपण हे साध्य करू शकतो. तुझं स्वप्न मोठं आहे, पण ते शक्य आहे. मी तुझ्या सर्व पावलांवर तुझ्या सोबत आहे. तुझ्या यशाची गोडी मी तुला एकट्याला अनुभवू देणार नाही. तू केवळ पुढे जात राहा. तुझ्या संघर्षाच्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या सोबत उभा आहे. तुझ्या यशासाठी लागणारी जिद्द आणि आत्मविश्वासाची मी नेहमी साथ देईन. तू यशस्वी होशील हे मला ठाऊक आहे. आयुष्यात कधीच हार मानू नकोस, कारण मी तुझ्या बाजूने आहे. तुझ्या सर्व अडचणींवर एकत्र मात करू. तुझं यश फक्त तुझं नाही तर ते आपलं आहे. तुझ्या स्वप्नांना वाचा देण्यासाठी मी तुझ्या पाठीशी राहीन. तुझ्या मेहनतीला योग्य फळ मिळेल याची मला खात्री आहे. तू मोठं साध्य करशील आणि मी तुझ्या यशात सहभागी होईन. तुझ्या संघर्षात तुझा मित्र आणि साथीदार बनून मी नेहमी तुझ्या सोबत राहीन. तुझ्या कष्टांनी तुझ्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणतो, त्यासाठी मी तुझ्या पाठीशी असेन. कधीही वाटलं की सगळं काही हरवलं आहे, तेव्हा लक्षात ठेव की मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या यशाची प्रत्येक गोष्ट तुझ्या मेहनतीचा परिणाम आहे आणि मी त्याला साथ देणार आहे. तुझ्या आघाडीवर सगळं बदलण्यासाठी तुझा विश्वास माझ्यावर आहे. मी तुझ्या ध्येयामध्ये सहभागी होईन आणि तू ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वास ठेवशील त्यात मी तुझ्या सोबत असेन. तू कितीही थकलास तरी मी तुझ्या यशासाठी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या स्वप्नांना आकार देण्यासाठी लागणारं प्रत्येक पाऊल मी तुझ्या सोबत टाकेन. तुझ्या यशाच्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत राहीन. तुझं ध्येय साध्य करण्यासाठी माझं पूर्ण पाठिंबा आहे. तू जेव्हा थांबणार नाहीस तेव्हा मी तुझ्या सोबत एका ठिकाणी पोहोचू. तुझ्या अडचणींवरूनही मी तुझं मार्गदर्शन नक्की करेन. सगळं अशक्य वाटलं तरीही तुझ्या मेहनतीचा परिणाम तुझ्या यशात दिसेल. मी तुझ्या सोबत असताना काहीही अशक्य नाही. तुझ्या यशाच्या मार्गावर प्रत्येक अडथळा मी तुझ्या सोबत पार करेन. तुझ्या ध्येयासह मी तुझ्या सोबत असून तुझी प्रत्येक बाजू गाठून तुझं यश हाती घेऊ. तू कुठेही गेला तरी मी तुझ्या पाठीशी राहीन. तुझ्या यशाचा हा प्रवास माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. तू जिंकशील आणि मी तुझ्या प्रत्येक यशात सहभागी होईन. तुझं स्वप्न तुझ्या मेहनतीचा आणि धैर्याचं प्रतीक आहे. तुझ्या यशामध्ये माझा विश्वास, मार्गदर्शन आणि पाठिंबा नक्कीच असणार आहे. तुझ्या संघर्षात मी तुझा साथीदार बनून राहीन. तू कितीही कठीण वेळा उभा राहिला तरी मी तुझ्या सोबत आहे. तुझं यश आपलं आणि माझं आहे. तुझ्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आणि त्यासाठी तुझं मार्गदर्शन करण्यासाठी मी कायम तुझ्या सोबत आहे. त्यासाठी काहीही करणं मला अजिबात कठीण वाटत नाही. तुझ्या मेहनतीच्या प्रत्येक तासात, प्रत्येक दिवशी मी तुझ्या सोबत आहे. तुझं यश तेच नाही, ते आपलं यश आहे. तुझं स्वप्न तूच साध्य करू शकतोस, पण मी तुझ्या सोबत राहून तुझ्या यशाचा एक भाग होणार आहे. आपण दोघं मिळून सगळं साध्य करू शकतो. तू आणि मी एकत्र येऊन तुझ्या यशासाठी संघर्ष करू. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत असेन, कारण तुझं यश मी आपलं मानतो. कठीण काळात मी तुझ्या सोबत उभा असेन, कारण मी विश्वास ठेवतो की तुझ्या मेहनतीला यश नक्कीच मिळेल. तू फक्त थांबू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहीन. पिळवणूक होणारं झाड जास्त फुलते ज्यावेळी तुमच्यावर दबाव येईल, त्याच वेळी तुमची खरी क्षमता दिसेल. संघर्ष तुमचं भविष्य घडवतो. दररोज एक पाऊल समोर टाकत राहा, कारण एखाद्या दिवशी तुमचा संघर्षच तुमचं यश होईल. मनाशी ठरवलेलं ध्येय एक वचन ठरवा.
तुमच्या सोडलेल्या प्रत्येक अडचणीचा आणि गडबडीचा मार्ग खूप सुंदर असतो. स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप झगडायला लागते. यशाच्या शिखरावर पोहोचायला खूप कष्ट घ्या, कारण प्रत्येक संघर्ष तुम्हाला पुढे नेतो. थोडी झुंज आणि मोठं यश मिळवा. धैर्य आणि आत्मविश्वास हे तुमचे शस्त्र आहेत. ज्याच्या मनात विश्वास असतो त्याला कोणत्याही संकटाचा सामना करणे सोपे होते. कधीच थांबू नका, कारण जगाला चांगलं दाखवायचं असेल तर रस्ता अखेरपर्यंत धडधडत राहावा लागतो. जीवनात आलेल्या प्रत्येक अडथळ्याचा स्वीकार करा, कारण प्रत्येक अडथळा तुमचं सामर्थ्य अधिक मजबूत करतो. कधीही न थांबता पुढे पाऊल टाका. तुम्ही कितीही अडचणीत असाल तरी तुम्ही हसतच राहा आणि तुमचं ध्येय गाठा. एकच विचार करा, एकच स्वप्न पहा आणि त्यासाठी संघर्ष करा. त्याच वेळी तुमचा आत्मविश्वास हेच तुमचं मुख्य सामर्थ्य आहे. उधळलेला वारा तुम्हाला उंच घेऊन जाईल. तुम्ही पंख फडफडायला शिकत राहा. यशाचे गंध तुम्ही त्यातच पाहाल. स्वप्न पहा, त्यावर विश्वास ठेवा आणि त्यासाठी संघर्ष करा. कारण जर तुम्ही इमानदारीने मेहनत केली तर यश नक्कीच तुमचं असेल. काही गोष्टी इतक्या जास्त कठीण असतात की त्यांचा सामना करण्याचं साहस फक्त तोच करतो जो खूप मजबूत असतो. आपल्या प्रत्येक पावलावर विश्वास ठेवा, कारण चुकूनच तुम्ही ठरवलेल्या मार्गावर चालत राहिलात तर तुमचं यश निश्चित आहे. जगाला बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदलणं गरजेचं आहे. संघर्ष करा, आत्मविश्वास ठेवा आणि यश तुमच्याच दिशेने येईल. संपूर्ण आकाशासारखा विचार करा. आकाशाला तोडता येणार नाही, पण तुम्ही त्या आकाशाच्या दिशेने पाऊल टाकता तर तुम्ही उंच जाऊ शकता. झुंज, विश्वास आणि धैर्य म्हणजेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. थोडं ध्येय, मोठा विश्वास आणि हिम्मत ठेवून जग जिंकू शकता. खूप वारे आणि पाऊस आले तरी झाडाने पडलेल्या पानांना हसत राहावे, कारण धैर्य आणि मेहनतच जीवनाला योग्य दिशा देतात. आपल्या गतीला थांबवू नका. प्रत्येक अडचणीवर विजय मिळवा, कारण तुमच्या प्रवासामध्येच खरं यश आहे. जेव्हा तुमचं मन लढाईसाठी तयार असेल तेव्हा तुमचं यश निश्चित आहे. फक्त संघर्ष करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या मेहनतीची फलप्राप्ती अवश्य होईल. फक्त विश्वास ठेवा. झपाट्याने जो वाटचाल करतो तोच यश गाठतो. तुझ्या संघर्षात जितकी धैर्याची आवश्यकता आहे तितकंच मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जेव्हा विश्वास गमावशील तेव्हा मी तुझा विश्वास बनून उभा राहीन. तुझं यश आपलं आहे आणि ते साध्य करण्यासाठी आपण एकत्र काम करू. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी तुझ्या सोबत आहे, कारण तुझ्या यशाच्या प्रत्येक पावलावर मी तुझा साथीदार बनू इच्छितो. तुझ्या स्वप्नांना माझ्या पाठिंब्याची गरज आहे आणि ते तुम्ही साध्य करू शकता. तुझ्या संघर्षात तुझं फुकट न जाणारं यश मी तुझ्या सोबत पाहणार आहे. तू जितकी मेहनत करशील तितकी मी तुझ्या बाजूने उभं राहीन. आपण दोघे मिळून स्वप्नांना पंख देऊ शकतो. तू कितीही थकलास तरी मला माहित आहे की तू पुन्हा उठशील आणि अधिक मजबूत होऊन पुढे जाशील. मी तुझ्या पाठीशी उभं राहून तुझ्या यशाच्या मार्गावर मी तुझा मार्गदर्शक होईल. तुझ्या यशाच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुझ्या सोबत असणार आहे. तुझ्या प्रत्येक संधीवर, प्रत्येक आव्हानावर मी तुझा विश्वास बनून उभं राहीन. तू हसशील तेव्हा मी तुझ्या यशात सहभागी होईन. तुझ्या स्वप्नांना जीवन देण्यासाठी तुला फक्त थोडं धैर्य आणि जिद्द लागेल आणि मी तुझ्या बाजूने तुझा विश्वास बनून उभं राहीन. तुझ्या यशाच्या प्रत्येक पावलावर आम्ही एकत्र पुढे जाऊ. कितीही कठीण असलं तरी तुझ्या यशाच्या मार्गावर मी तुझ्या सोबत आहे. तू कितीही लहान वाटला तरी तुझं स्वप्न तेच खूप मोठं आहे. मी तुझा विश्वास बनून तुझ्या सोबत असणार आहे. तू कुठूनही सुरुवात केली
तरी तुझं यश नक्कीच मिळेल. मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझा साथीदार बनून उभं राहीन. तुझ्या यशामध्ये मी तुझा विश्वास आणि पाठिंबा आहे. तुझ्या स्वप्नांना वाचा देण्यासाठी तुझी जिद्द आणि मेहनत पाहून मी प्रेरित होतो. तुझ्या प्रत्येक यशात माझं अस्तित्व असणार आहे. तू जेव्हा थांबणार नाहीस तेव्हा मी तुझ्या पाठीशी असणार आहे. तुझ्या स्वप्नांचा मार्ग थोडा अवघड असू शकतो, पण मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक अडचणीवर कधीही हार मानू नकोस, कारण तुझं यश नक्कीच तुझं होईल आणि मी तुझ्या सोबत त्याला साजरा करू. तुझ्या यशाची प्रत्येक गोष्ट तुझ्या मेहनतीचं प्रतीक आहे आणि मी तुझ्या पाठीशी राहून ते साकार करण्यासाठी तुझी मदत करीन. तू यशाच्या मार्गावर अगदी ठाम पाऊल टाक. तू कितीही लहान वाटला तरी तुझं स्वप्न तेच मोठं आहे. मी तुझ्या यशाच्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत राहीन. तू जितकी मेहनत करशील तितकंच मी तुझ्या बाजूने उभं राहीन. देव म्हणतो, तुझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक अडचण तुझ्या यशाच्या दिशेने एक पाऊल आहे. मी तुझ्या पाठीशी उभं राहून तुझं ध्येय साध्य करण्यासाठी तुझा आधार बनणार आहे. तुझं यश साध्य होण्यासाठी मी तुझ्या मागे उभा आहे, कारण तुझ्या मेहनतीला वाव मिळवण्यासाठी माझ्या पाठिंब्याची गरज आहे. आपण दोघं मिळून यशाच्या शिखरावर पोहोचू. तुझ्या संघर्षाच्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या सोबत उभा असेन. तू जरी थोडं थांबला तरी मी तुझ्या सोबत त्या मार्गावर येईन, कारण तुझं यश आपलं आहे. तुझ्या प्रयत्नांचं फळ तुला नक्की मिळेल. फक्त थोडा धीर धर. तुझ्या स्वप्नांचा मार्ग थोडा कठीण असला तरी मी तुझ्या पाठीशी आहे. तुझं यश हे आपल्यासाठी असणार आहे आणि त्यात माझा विश्वास आणि पाठिंबा आहे. तुझ्या संघर्षात मी तुझ्या सोबत उभं राहून तुला हरू देणार नाही. तुझ्या यशासाठी लागणारी ऊर्जा आणि धैर्य मी तुझ्या पाठीशी ठेवीन. तुझ्या यशासाठी जो तुमचा विश्वास ठेवतो तो मी आहे. तुझ्या पावलावर पाऊल टाकून आपण दोघं त्या स्वप्नाला साकार करू शकतो. तुझ्या संघर्षात तुझ्या यशाचं कारण मी बनू इच्छितो. मी तुझ्या पाठीशी उभं राहून तुझ्या यशाच्या प्रत्येक पावलावर तुझं मार्गदर्शन करतो. फक्त तू मनापासून विश्वास ठेवायला हवा. तुमचा विश्वास असेल तर देवाचे आभार माना आणि असेच नवनवीन दिव्य संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.